नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला चॅप्टर सुरू आहे नफा तोटा. आता आपण नफा तोटामध्ये नफा तोटा आणि या नफा तोटामध्ये आपला प्रकार सुरू आहे 21 आणि हे 21 पासून समोरचे प्रकार घेऊ या व्हिडिओमध्ये. चला, आता प्रकार नंबर 20 मध्ये पहिलं गणित काय म्हणते, एका विक्रेत्याने 2 रेडिओ संच प्रत्येकी 495 रुपयाला विकले तेव्हा त्याला एका खरेदीच्या 10% नफा व दुसऱ्या 10% तोटा झाला, तर त्या व्यवहारात एकूण नफा अथवा तोटा किती झाला. आपल्याला विचारलं एकूण नफा किंवा अथवा तोटा. इथं काय करायचं लक्ष द्या. आपल्याला संख्या बघा, याचं काहीही काम नाहीये, पण सरळ सरळ एक काम करा. 100 गुणेला 10% नफा सांगितला म्हणजे 110 छेदात 100. 10% नफा सांगितला म्हणजे 90 छेदात 100. 0 0 0 0 कट, 00 00 कट. 11 9 किती झाले 99. आता मला सांगा 100 आणि 99 मधला फरक कितीचा आला, 1 चा. म्हणजे सरळ सरळ याच्यातून 100 मायनस केले तर किती येणार 1. म्हणजे 1% होणार तुमचा तोटा. आता असं किंवा मग दुसरी मेथड, आपल्या दोन्हीकडे 10% नफा 10% तोटा, 20% नफा 20% तोटा, असं जर काही जर दिलं असेल तर सरळ सरळ तुम्ही असं पण करू शकता की 10% नफा बनते म्हणजे 10% तोटा 10 भागेला 100. 0 0 0 0 1 गुणेला 1 म्हणजे 1 म्हणजे सरळ सरळ 1% तोटा. तुम्ही असे पण करू शकता. चला, दुसरं गणित काय म्हणते, एका विक्रेत्याने 2 रेडिओ संच प्रत्येकी 720 रुपयाला विकले तेव्हा त्याला एका खरेदीच्या 20% नफा व दुसऱ्या 20% तोटा झाला, तर त्या व्यवहारात एकूण नफा अथवा तोटा किती. मग सरळ सरळ इथे लक्ष द्या. 100 गुणेला, ते संख्या घ्यायची गरज नाही आहे. नंतर 120 छेदात 100. 20 कमी केले म्हणजे येणार 80 छेदात 100. 0 0 0 0 कट, 00 00 कट. बघा, बारीआटी 96. बारीआटी किती झाले 96. आता 100 आणि 96 मधला फरक किती झाला 4%चा. म्हणजे 4% काय होणार तोटा. दुसऱ्या मेथडने जर केला आपण तर 20 गुणेला 20 भागेला 100. 0 0 0 0 बेदोनी 4 म्हणजे 4% काय होणार तोटा. इथं तोटाच निघणार. चला, प्रकार नंबर 22 काय म्हणते, एका दुकानदाराला 240 वस्तू विकल्यानंतर 60 वस्तूच्या विक्री एवढा तोटा होतो, तर त्या व्यवहारात किती टक्के तोटा होईल. आता सरळ सरळ इथं काय करायचं लक्ष द्या. एवढ्या वस्तू विकल्यानंतर एवढ्या वस्तू एवढा तोटा झाला ना, म्हणजे या दोघांची बेरीज करणार. सरळ सरळ 240 प्लस 60 संख्या कोणती बनणार तुमच्याकडे 300. आता इथं काय करायचं लक्ष द्या. 300 वर 60 तर 100 वर किती. तिरपा गुणाकार करा. 100 गुणेला 60 भागेला 300. 00 00 कट, 3 1 3 3 2 6. किती टक्के होणार 20% तोटा होईल. दुसरा गणित काय म्हणते, एक दुकानदाराला 243 वस्तू विकल्यानंतर 57 वस्तूच्या विक्री एवढा तोटा होतो, तर त्या व्यवहारात किती टक्के तोटा होईल. सरळ सरळ 243 प्लस 57 दोघांची बेरीज जर केली तर दोघांची बेरीज होणार 300. मग करा 300 वर 57 तर 100 वर किती. 100 गुणेला 57 भागेला येणार 300. 00 00 कट करा. 3 1 3 उरले किती याच्यात 2. 3 9 27 म्हणजे किती टक्के नफा तोटा होईल 19% तोटा. तिसरं गणित काय म्हणते, एक दुकानदाराला 170 वस्तू विकल्यानंतर 30 वस्तूच्या विक्री एवढा तोटा होतो, तर त्या व्यवहारात किती टक्के तोटा होईल. सरळ सरळ 170 प्लस 30 दोघांची बेरीज झाली 200. मग 200 वर किती तोटा झाला 30 तर 100 वर किती. 100 गुणेला 30 भागेला येणार 200. 00 00 कट. बे एक बे बे एक बे उरला किती 1. बे पंच 10 म्हणजे उत्तर किती येणार 15% तोटा. 15%. चला,
प्रकार नंबर 23 मध्ये पहिला गणित घ्या. इथं काय म्हणते, अ ने एक टीव्ही संच 10% नफ्याने ब ला विकला. ब ने तो क ला 10% तोट्याने विकला. क ने जर ब ला 44-55 रुपये दिले असतील तर अ ची खरेदी किंमत किती. सरळ सरळ एक कंडिशन लक्षात घ्या. ब न किती, क न रुपये किती दिले, 44-55 गुणेला नफा किती आहे, 10%, 110. एक मिनिट, उलट विचारलेलं आहे. सरळ सरळ वर करायचे 110 छेदात करायचे, वर 100 छेदात 110 गुणेला. रिपीट, काय सांगितलं, तोट्याने विकला. तोटा किती, 10, 100 छेदात 90. आता इथे काय करायचं, आपण याच्या अगोदर 100 खाली आणि वर नफा करत होतो. आता हे संख्या आपल्याला क ची दिलेली आहे. क ची अ पर्यंत जेव्हा जातो तेव्हा याची उलटापालट करायची. जसा जिथं भाग जाते तसा देऊन टाका. 0 0 0 0 कट. 11 1 11, 11 चूक 44, याला भाग जात नाही 11 ना, 0 चा भाग द्या. 11 चूक 11 5 55, पुन्हा 9 1 9, 9 चूक 36, उरले किती याच्यात, 4, 9 5 45. या 45 वर हे 2 शून्य वाढून टाका, म्हणजे उत्तर येणार 4500 रुपये. चला दुसरा गणित काय म्हणते, अ ने एक टीव्ही संच 15% नफ्याने ब ला विकला. ब ने तो संच 15% तोट्याने क ला विकला. क ने जर रक्कम 35-19 रुपये दिली असेल तर अ ची खरेदी किंमत किती. सरळ सरळ इथे बघा, 35-19 गुणेला 15% म्हणजे 100 छेदात 115 नफा झाला. मग दुसरे 15% तोटा म्हणजे 100 छेदात 15 कमी करा म्हणजे 85. जसा जिथं भाग जाते तसा भाग देऊन टाकायचा. आता लक्ष द्या, इथं 5 ना भाग इथं पण जाते, इथं पण जाते, देऊन टाका. 5 1 5, 5 2 10, इथं 0. मग आता 5 1 5, उरले किती, 3, 5 7 35. आता इथं 17 ना भाग जाते, देऊन टाका, किंवा इकडे 5 जाते, इकडे देऊन टाका. 5 1 5, 5 2 10, उरले किती याच्यात, 1, 5 3 15, इथं 5 चूक 20. आता इथं 17 ना भाग द्यायचा. 17 1 17, 17 2 34. इथं लक्ष द्या, उरला किती, 1, याला भाग जात नाही, 0 चा भाग द्या. इथं 17 7 119. मग आता इथं जसा जिथं भाग जाते तिथं जसा भाग देऊन टाका. आता 23चा पाढांना म्हणावं लागेल, याचा एक स्थान विचार करायचा आणि याचा एक स्थान विचार करायचा. 3 9 त्रिक 27, म्हणजे एक स्थानी 7 येणार ना. मग इथं सरळ सरळ 23 1 23, 23 9 होणार 207. मग सरळ सरळ 9 चूक 36, वर डबल शून्य टाकून द्या, उत्तर येणार 3600. चला प्रकार नंबर 24 मध्ये पहिलं गणित, 4 टेबलाची विक्री किंमत 5 टेबलाच्या खरेदी इतकी आहे तर त्या व्यवहारात नफा अथवा तोटा किती होईल. आता इथं काय कंडिशन झाली लक्ष द्या. आपल्याला 4 टेबलाची विक्री किमतीत 5 टेबलाच्या खरेदी भेटून राहिली. म्हणजे याचा अर्थ की 5 टेबलाला जेवढी किंमत घेतली असेल ते त्याला 4 टेबलात भेटून गेली. म्हणजे आता मला सांगा, 4 वर 5 फरक किती आला, 1 चा. मग आता काय झालं, 4 टेबलावर एका टेबलाची किंमत फ्री मिळाली ना. मग 100 वर किती, किरपा गुणाकार करा. 100 गुणेला 1 भागेला 4, 4 1 4, 4 2 8, उरले 2, 4 5 20, म्हणजे किती टक्के, 25% नफा. आता नफा आला तर कसा आला, नफा 4 ची वस्तू 5 मध्ये भेटून राहिली, म्हणजे एक शिल्लक भेटून राहिली, म्हणजे हे नफा होणार. दुसरं गणित काय म्हणते, 5 टेबलाच्या विक्री किमतीत 6 टेबलाच्या खरेदी इतकी आहे म्हणते. मग सरळ सरळ 5 6, फरक कितीचा, 1 चा. मग 5 वर 1 तर 100 वर किती, 100 गुणेला 1 भागेला 5, 5 1 5, 5 2 10, 20 1 20, म्हणजे किती टक्के येणार, 20% नफा. चला समोरचं गणित काय म्हणते, 20 टेबलाची विक्री किंमत 23 टेबलाच्या खरेदी इतकी आहे तर त्या व्यवहारात नफा अथवा तोटा किती. हे शेकडा येणार ना. आता इथं काय झालं बघा, 20 30, फरक कितीचा, 10 चा. मग 20 वर 10 तर 100 वर किती. सरळ सरळ 100 गुणेला 10 भागेला 20, 20 1 20, 20 5 100, आणि 5 10 50, 50% काय, नफा. इथं
30 येणार. बघा प्रकार नंबर 25 मध्ये पहिलं गणित. एक दुकानदार माल खरेदी करताना 20% व विकताना 30% ठगतो, तर तो एकत्रितरित्या किती टक्के ठगतो? म्हणजे ठगतो म्हणजे समोरच्याले लुबाडतो. समोरच्याले लुबाडणं म्हणजे आपला नफा होणं असते. मग आता बघा खरेदी करताना पहिले 100% होते, त्याच्यात खरेदी करताना 20% ठगलं म्हणजे समोरच्या लुबाडला म्हणजे आपला नफा झाला. इकडं 30% वर किती किरपा गुणाकार केला, 130 गुणेला 120 भागाकारात 100, 0 0 0 0 कट. बघा या दोन संख्येचा गुणाकार होणार 12 12 32 36 36 ची 6 चाले 3 12 12 आणि 3 15 टोटल किती झाले 156. 100 मायनस करा म्हणजे किती टक्के ठरणार 56% ठरणार. बघा दुसरं गणित काय म्हणते. एक दुकानदार माल खरेदी करताना 10% व विकताना 20% ठगतो, तर तो एकत्रितरित्या किती टक्के ठगतो? आता इथं 100 वर 10 म्हणजे 110, नंतर 120 वर किती सरळ सरळ 100 110 गुणेला 120 भागेला 100, 0 0 0 0 कट. 11 दोन्ही 22, चालाय 2, 11 1 11, 11 आणि 2 13. म्हणजे आता याच्यातून 100 मायनस करा, उत्तर किती येणार 32. एकत्रितरित्या किती टक्के ठगतो? मग 32% ठगतो. चला लक्ष द्या. प्रकार नंबर 26 मध्ये पहिलं गणित काय म्हणते. एक वस्तू 96 रुपयाला विकल्याने तिच्या खरेदी इतके टक्के नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? याचा अर्थ असा झाला की जेवढा नफा होतो म्हणजे जेवढे टक्के होतो तेवढं त्याची खरेदी किंमत आहे. मग आता समजून घ्या, आपण जर म्हटलं की 70 चे 70% काढतो, तर 0 0 0 0 साती साती 49. 49 मध्ये जर आपण 70 मिळवलं तर संख्या 96 बनते का? नाही बनत. म्हणजे पहिला ऑप्शन आपलं गेलं. दुसरा ऑप्शन काय म्हणते 60 चे 60%. 0 0 0 0 6 6 36. या 36 मध्ये जर 60 मिळवले तर झाले का 96? आलं उत्तर आपलं. म्हणजे आपलं उत्तर येणार 60. असे काही काही गणित ऑप्शन वरून काढायची. दुसरं गणित काय म्हणते लक्ष द्या. एक वस्तू 56 रुपयाला विकल्यास तिच्या खरेदी इतके टक्के नफा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता लक्ष द्या, खरेदी किमती एवढे टक्के म्हणजे आता 40 आहे तर याची 40%. मग सरळ सरळ याचे 40% जर काढले 0 0 0 0 4 चूक 16, 16 मध्ये 40 जर मिळवले तर झाले का 56? पहिल्याच ऑप्शनला आपलं उत्तर आलं. आपलं उत्तर होतं. आपण या टाइप मध्ये सॉल्व्ह करू शकतो. आता याच्यानंतर प्रकार नंबर 27 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. जर या चॅनलवर जर कोणी नवीन व्यक्ती जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला बघा. व्हिडिओ पूर्ण बघा. पूर्ण बघितल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी समजतील. आणि त्याच्यानंतर जर समजा तुमचे कोणी मित्र असतील तर त्यांना शेअर करा आणि त्यांना कमेंट करायला लावा, लाईक करायला लावा, सबस्क्राईब करायला लावा, म्हणजे जेणेकरून समोरचे व्हिडिओ तुमच्याकडे ऑटोमॅटिक पोहोचून जातील. धन्यवाद.